असेल तर यांनी आपला जोरदार प्रश्न याच्या आधी जयंत पाटील साहेब असो किंवा दानवे साहेब असो यांनी मांडलेला आहे. त्यांना आपल्या विषयाची एकदम चांगली जाण आहे आणि असे जाण असणारे नेते आज आपल्याला पाठिंबा द्यायला आलेले आहे. त्याच्यामुळे आपल्या आंदोलनाला याचा फार मोठा उपयोग होणार आहे, सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते रस्त्यावरती उतरणारे कार्यकर्ते आहे आणि जरूर आपण जेव्हा रस्त्यावरती उतरू त्यावेळेस पण त्यांचा आपल्याला पाठिंबा मिळणार आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. मी त्यांना थोडंसं त्यांना माहीतच आहे, आपण त्यांना सांगणार एवढे मोठे लोक आपण नाही आहे की त्यांना काय परिस्थिती आहे, एवढ्या मोठ्या पदावरती ते काम करत आहे, त्याच्यामुळे त्यांना सर्व माहीतच आहे. तरी ते आता आपल्याला मार्गदर्शन करते. उपस्थित तुमचे सर्व महाराष्ट्र राज्याच्या कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, उपस्थित महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कॉन्ट्रॅक्टर, खरं तर तुम्ही अतिशय न्याय मागण्यासाठी इथं बसलेला आहात आणि मला असं वाटतं आपल्या भीतीनेच काल एक मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की येणाऱ्या काळात कॉन्ट्रॅक्टरचे बिलिंग हे 6 महिन्यात निघालेच पाहिजे. नाही निघालं तर सकारण थांबले असेल तर व्याजासहित उरलेली रक्कम दिली पाहिजे, अशा प्रकारचा काल मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. त्याच्यावर खुश होऊन चालणार नाही. खरं तर तुम्ही टोप्या मलाही दिली टोपी, निधी द्या. सरकार काय दुसरी टोपी निधी घ्या म्हणणार नाही, हे तुम्हाला सांगतो. बरोबर आहे का? कारण हा निधी बाकी आमदार लोक, मंत्री लोक निधी मागतात आणि आपण निधी मागतात, हा वेगळा प्रश्न आहे. कारण आपण निधी द्या म्हणत असताना आपण काम केलेले आहे आणि काम करत असताना हा निधी तसा हक्काचा असतो. आता आम्ही 30-40 वर्षांना सार्वजनिक जीवनात आम्ही नगरसेवक पासून काम करतो. एक कॉन्ट्रॅक्टर होते जे नंतर केंद्रात मंत्री झाले, राज्यात मंत्री होते, खासदार राहिले, आमदार राहिले. माझं त्यांचे जवळचे संबंध होते. ते कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणजे किस्सा जुना सांगतो मी तुम्हाला. त्यावेळेस त्यांच्या एका दुचाकी गाडीवर काम चालू असतं, इंजिनियरला गाडीवर मागे बसून ते साईटवर घेऊन जायचे. मग सिमेंट किती टाकायचं, वाळू किती टाकायचं, स्टील किती आहे, त्याची रिसिप्ट वगैरे असं सगळं घेऊन जायचे. आणि ज्या दिवशी काम कंप्लीट झालं त्या दिवशी त्या इंजिनियरला घेऊन ऑफिसला यायचे आणि चेक घेऊन चालले जायचे. अशी एक पद्धत, एक काळ होता. जे जुने कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना माहिती असेल की त्याच दिवशी, ज्या दिवशी काम झालं त्या दिवशी संध्याकाळी जाताना त्याच्या कामाचा चेक हे ते घेऊन जायचे. म्हणजे त्या दिवशी विषय संपला. पण मला असं वाटतं आता तुम्ही सगळे त्वेषाने भाषण करत आहात, आमचा निधी द्या. निधी नसताना तुम्ही काम कसे काढले. माझा तुम्हाला प्रश्न की तुम्ही टक्केवारी कशी दिली. खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे ना? मला आठवतं विधानसभा निवडणूक जाहीर व्हायच्या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे टेंडर्स निघाले होते 29,000 कोटी रुपयाचे. बरोबर ना? खात्यात 700 कोटी सुद्धा नव्हते, पण तुमची मंत्र्याकडे रांग लागली होती. मग तुम्ही ठरवलं सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने की आता जेही टेंडर, आता तुम्हीच प्रश्न विचारताय की पैसे नसताना टेंडर का काढता. माझं म्हणणं आहे की पैसे नाही तर तुम्ही टेंडर टाकूच नका ना. ही भूमिका घ्यावी लागेल का नाही घ्यावी लागेल. मग थोडंसं सरकारला अशा पद्धतीनं
तुम्हाला जेरीस आणावं लागेल, कारण या प्रक्रियेचे आपण सुद्धा भाग आहे. असंच आपण स्वतःला, मला असं वाटतं 100% सरकारला दोष द्याच, पण त्यातला थोडा का होत नाही दोष आपला सुद्धा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी फार गोड गोड आणि गोल गोल बोलत नाही. नाही तुमच्या मागण्याला माझा पाठिंबा आहे, यू आहे, ते मागण्याला पाठिंबाच आहे. मी सातत्यानं या अधिवेशनात मला असं वाटतं तुमच्या डिटेल भूमिका मांडलेल्या अधिवेशनामध्ये, डिटेल्स हे जे तुमचं निवेदन आहे याच्या अपडेट याद्या मी आत्ताच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडलेल्या आहे सगळ्या विभागाच्या. पण सरकारमध्ये, या सरकारमध्ये विशेषतः आधीच्या सरकार अनेक पाहिलेले आहे, पण आताच्या घडीला मला असं वाटतं हे जे सरकार आहे, आता या सरकारच्या डोक्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे. म्हणजे या देशात तामिळनाडू नंतर सगळ्यात जास्त कर्ज आपल्या राज्याच्या डोक्यावर, 9.5 लाख, 9,34,000 कोटीचं कर्ज आपल्या राज्याच्या डोक्यावर आहे. पण राज्याच्या डोक्यावर असताना अशा पद्धतीनं टेंडर्स काढणं आणि मग टेंडर्स मारून गुत्तेगाराचं, मला वाटतं शोषण शब्द वापरेल मी, शोषण करणं, आणि नंतर टक्केवारी घेत होते थोडी बहुत, हे ठीक आहे. आता तर पावली आहे. या टेबलवर गेलं तरी पैसे द्यावे लागतात, त्या टेबलवर पैसे द्यावे लागतात, केलेल्या हक्काचं काम काढतानाही पैसे द्यावे लागतात. खरं आहे का कुठे सांगा? आमच्या संभाजीनगर महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी तर कोणत्या टेबलवर किती टक्के द्यावं लागतं एक निवेदनच देऊन टाकलं आयुक्ताला. आपल्या इथं मंत्रालयात किती टक्के द्यावं लागतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण मला असं वाटतं की तुम्हाला आक्रमकतेनं हा विषय घेऊन लढावा लागेल, कारण आताच्या घडीला तुमचं सगळे जरी पैसे द्यायचे तरी सरकार देऊ शकेल असं मला वाटत नाही. 1-2 वर्षात तरी तुमचं जे थकबाकी आहे जवळपास मला असं वाटतं 86,000 कोटी, 86,665, म्हणजे 87,000 कोटी. एकीकडे लोकप्रिय योजनांना हजारो कोटीचा खर्च करायचा, कोट्यवधी रुपयाचा खर्च करायचा, आणि एकीकडे फक्त निवडणुकीचे टेंडर काढायचे, रस्त्याचे वेगवेगळ्या कामाचे भूमिपूजन करायचे, प्रत्यक्षात या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात तुरी द्यायच्या, निधी द्यायच्या ऐवजी. आणि म्हणून हे एक चक्र आहे. हे चक्र कोणाला तरी थांबवावं लागेल. मला असं वाटतं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांनाच हे थांबवावं लागेल. तुम्ही सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, कोणी नवीन कॉन्ट्रॅक्टर म्हणून हिंमत करू शकत नाही एखादं टेंडर टाकायचं, हे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे जे सरकार टेंडर काढेल त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्या तुम्ही.